अंतिम 6मध्ये अंतिम 12मध्ये पोहोचतील त्या संघांना आपण सन्माननीय बोलनाशेठ पाटील उपसरपंच सरपंच अशकावतच्या वतीने मनापूर्वक शुभेच्छा देऊया आणि मॅचला करूया सुरुवात. इथे पंच जोडले गेलेले आहेत. पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सर आणि त्याचबरोबर या विभागामध्ये ज्यांना लीड करताना सातत्याने आपण पाहतोय ते पंच अनिल टेंबे सर पाहायला मिळतील. त्याला टीम दुंदरे संघ आपण आता वाट पाहायला लावू नका. ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आणि त्याचमुळे भरपूर प्रेक्षक इथे प्रश्न करतात की मॅच सुरू का होत नाही. कारण अगदी आपण 5 दिवसांमध्ये पाहिली तर 5 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर केला जायचा. आज मात्र थोडासा उशीर झालेला आहे, व्यत्यय झालेला आहे. तिथे मात्र या ठिकाणी आपण सहकार्य करा आणि लगेच आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवायची आहे. सार्थक आणि अमरी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ड्रेस कोडवरती जर्सीवरती यांच्या आपण पाहतोय क्रमांक आणि त्याचं नाव आहे खेळाडूचं. खूप सोपं काम होतं. ऑनलाईनसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकेल ऑन स्क्रीन मॉनिटरवरती PTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि गोलंदाजच्या मार्ग गोलंदाज राहुल गडगे पाहायला मिळतोय तो टेंबुरी टीमकडून. मॅच चांगली होईल शंका नाही, मात्र प्रेक्षकांना उत्सुकता लागली का मॅच कधी चालू होते. थोडासा 15 मिनिटांचा डिले जर आज पाहायला मिळेल. मात्र दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊया आपण. मॅचमध्ये एक चांगली 5 ओव्हरच्या मॅचमध्ये चांगली दमदार सुरुवात दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. एक शिस्तबद्ध खेळ आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि पहिल्या सामन्यासाठी सर्वच कमिटीकडून या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आज 8चा पोलमध्ये आपण पाहतोय सी गटमध्ये 4 संघ, एका बाजूला टेंबोडे तर दुसऱ्या बाजूला दुंदरे संघ. आणि दुसरी मॅच होईल उसरली विपक्ष मंगलमूर्ती वाजे या टीममध्ये. आणि ए गटच्या सामने अशा प्रकारे आहेत. महागणपती चिरणे विपक्ष विलास स्पोर्ट राहणार आणि त्याच्याबरोबर युवा स्पोर्ट नांदगाव विपक्ष ग्रीष्मा 11 मोठी जुई अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर ए गट आणि सी गट अशा प्रकारच्या मॅच असल्या कारणाने कदाचित सुपर 12मध्ये आपल्याला हे संघ जाताना पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. सलामीतला आपण स्ट्रायकिंग याला फलंदाज पाहायला मिळतोय अमर पाटील आणि सार्थक ही जोडी मैदानामध्ये. अमर पाटील सार्थक पाटील जोडी मैदानामध्ये आहे. सर्व टेक्निकल मेंबर PTCशी जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये भरपूर जशी आज पुढे सरकेल तसं मात्र प्रेक्षकांची उपस्थिती भरपूर प्रमाणात पाहायला मिळेल. पहिलाच बॉल गणपती बाप्पा मोरया स्लोअर होता त्यावरती हा खेचला. मात्र बॉल चालला तडब्यांच्या दिशेने वेट करून खेचलेला फटका. त्यावरती पहिल्या चेंडूवर चौकार आलाय टीम दुंदरेसाठी. सुरुवात झाली श्री गणेशा झालाय. अगदी योग्य प्रकारे चौकाराच्या दिशेने येतील 4 धावा. थँक्यू सो मच DJ नितीन. त्यांचं आपण संगीत ऐकू पूर्ण दिवस रात्रीमध्ये. गोलंदाजीच्या मार्गवर पुन्हा एकदा राहुल गडगे आलाय. पहिला चौकार काहीसा सुलोर पद्धतीचा बॉल आता पहिला. यावेळी तोच बॉल शॉट फेकलाय त्यावरती हा टोला. बॉल चालला सीमारेषे बरोबर 4 धावांसाठी चौकार. तर याच दरम्यान मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होत आहेत. सन्माननीय पाहुणे खरं तर आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय
सरगल साहेब डीसीबी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्यासोबत मान्यवर खरं तर त्या साहेबांचं देखील आगमन झालंय. अजय मोरावकर साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं सन्माननीय असं उपस्थित असलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. वेलकम, हार्दिक स्वागत. आली इथे सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 15 धावसंख्येवरती. 2 चौकार 1 षटकार, त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या. सार्थकला स्ट्राईक येणला 15 धावसंख्येवरती सुरुवात झाली आहे टीम दुंद्रे संघाची. आणि त्याचबरोबर गोलंदाज राहुलचा पुढचा बॉल यावेळेला फुल टॉसवरती फुल टोल वसूल पनिशमेंट मिळाले बॉलवरती. मिडविकेटच्या दिशेने ठोकलाय, सार्थकच्या बॅटमधून आलाय हा षटकार. सो मच. इथे सुद्धा आपण पाहतोय षटकाराने खातं खुलं केलंय फलंदाज सार्थकने. आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला अमर पाटीलने चौकाराने खातं खुलं केलं होतं. चेरोबा प्रसन्न दुंद्रे संघ पाहतोय आपण मैदानावरती. पुढील बॉल राहुलचा स्लोअरवरती. इथे मात्र टॉपेज लागले होते, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो फेकतो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न झाला नाही. धावफलक रोखलाय तो मात्र एका षटकाच्या अंतिम बिनगडी बाद टीम 21 धावसंख्येवरती. प्रसन्न पाटील थोडासा उशिराने उपलब्ध झालेला आहे टीम धुंद्रे. आणि त्याचबरोबर अगदीच आपण पाहिलं तर ग्रामीण विश्वामध्ये खूप मोठं नाव कमावलं खरं तर धुंद्रे संघाच्या वतीने. कालच आपण रायगड ठाण्याची मॅच पाहिली. अतिशय शिस्तबद्ध खेळाडू, कधीही त्याचा या ठिकाणी गाजाबाजा नसतो. ज्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून राहिलेला आहे. आणि अगदीच आपण पाहिलं तर PPLच्या 2 वर्षामध्ये एकदा तर रनरअपसाठी या ठिकाणी आपल्या संघाला त्यांनी पोहोचवलं होतं, 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि त्यानंतर यावर्षीसुद्धा सुपर 8मध्ये दाखल झाले होता. ऑनस्क्रीन आपण पाहतोय इथे मात्र सरगल साहेबांना आणि त्याचबरोबर सौरे पाहुणे मंडळी, त्याचबरोबर आमचे टेंबे साहेब आहेत, बोलणशेठ पाटील आहेत. ऑनस्क्रीन आपण पाहतोय त्यांची उपस्थिती फार लवकर ती उपलब्ध ते दाखवलेली आहे. त्याबद्दल बोलणशेठ पाटील आणि अगदीच आपण पाहिलं तर स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये श्री गणेश क्रिकेट संघ वलभच्या वतीने आम्ही आपलं मनापासून स्वागत करत आहोत. करम पाटील आलेले आहेत. अगदीच आपण पाहिलं तर पहिलाच बॉल करणचा, बॅटची दिशा या ठिकाणी आपण पाहतोय कट घेतली होती. त्याच वेळेला थ्रो केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न का केला जातोय आणि धाव पूर्णही झाली इथे. बरं, कॉल चुकीचा जरूर होता, मात्र यष्टी रक्षकाची चुकी झाली. त्याने स्टंप उचलायला हवे होते, तसं करणं या ठिकाणी भाग होतं कारण स्टंप अगोदरच पडले होते. आणि त्याच वेळे त्याने चेंडू करणकडे फेकला कदाचित नॉस्टॅग गेनला. त्यावरती वाटते धाव सिंगल एक पूर्ण झाली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र डबल अंकामध्ये आपण पाहतो 22 धावसंख्येवरती. पहिला चेंडू समाप्त झाल्यानंतर अगदीच आपण पाहिलं सुरुवात जी लाभली आहे ना खरं तर चेरोबा प्रसन्न धुंद्रे टीमला, त्यामध्ये दोन्ही फलंदाजाने केलेली धावांची लयलूट, धावांची सुरुवात षटकार चौकाराने केली आहे. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला करम पाटीलवरती. ज्या करम पाटीलने भरपूर वर्ष टेंबोरा टीमची सेवा केली, खरं तर भरपूर वर्ष क्रिकेट दाखवलं आहे. एक अनुभवी, फार अनुभव असलेला खेळाडू आपलं पाहतो मैदानावरती. त्याच्यावरती हल्ला चढवण्याचा सार्थकचा पाटीलचा प्रयत्न होता, त्यावरती यश मिळालं जरूर नाही. मात्र डॉट चेंडूत येत असताना पहिला डॉट चेंडू आला या षटकामधला. पुढील बॉल करणचा आहे, त्यावरती लगाला टोला, बॉल चाला सीमारेषेच्या बाहेर, ब्लॅस्ट क्लट होतोच असताना इथून मात्र याही बॉलवरती आला षटकार. थँक्यू सो मच. षटकाराने धावसंख्या जाऊन पडली तब्बल 28 धावसंख्येवरती. जबरदस्त सुरुवात मिळाली आहे दुंद्रे टीमला. अजून एक चांगला फटका ऑन साईडला फिरवला आहे, तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आली आहे, पकडलाय झेल. कुणाल होते तिथे, कुणालने झेल पकडला. पहिल्या विकेटचं पतन, जी सफलता आवश्यक होती टीमला ती सफलता मिळाली आहे. अमर पाटील बॅक टू पवेलियन. सो मच. अमर पाटील आपण पाहिला वैयक्तिक धावसंख्या त्यांनी नोंदवली आहे. सार्थक आऊट झाले आहे, त्यांनी मात्र धावा केल्या 5 चेंडूवरती 12 धावा. चांगली साथ दिली आतापर्यंत. किशोर शिनारे आलेले आहेत स्ट्रायकिंगवरती. पुढील बॉल करण पाटीलचा
त्यावरती वेट केला, टोलोला अप्परकटचा फटका, बॉल चालला थर्ड बॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्र, येत मिळतील 4 धावा, चौकार. हे क्रिकेटचा फेमस वल्लभ गाव रायगड जिल्ह्यामध्ये गाजतय नाव रायगड जिल्ह्यामध्ये गाजतय नाव रायगड जिल्ह्यामध्ये जरूर श्री गणेश वल्लभ संघाने काही 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर आदरच्या मैदानावर आमदार ट्रॉफीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता. खूप चांगली भूमिका राहिली होती पुढे संघाची. पुढचा बॉल इथून मात्र बॉलरच्या दिशे डोक्याच्या दिशेवर या ठिकाणी चेंडू डोलवला होता, त्यावरती सिंगल आली आहे. सिंगलला धावपलकावर धावा लागतील, त्या मात्र 33 धावा धावपलकावरती. आतापर्यंत आपण पाहिला तर स्कोअर कार्ड 33 वरती आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाले, पहिली सफलता मिळाली आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतोय किशोर शिनारच्या माध्यमातून चौकार आला आणि सिंगल आले. 5 धावांवरती तो खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूने अमर पाटीलची आपण फलंदाजी पाहिली तर 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्या उभारली आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत 33 धावा लागले धावपलकावरती. पुढील मॅच पहा, उसरली विपक्ष मंगलमूर्ती वाजा टीममध्ये असेल, कारण उसरली संघ खरं तर वाईल्ड कार्ड एंट्रीने इथे दाखल झालेला आहे. कारण रोहिंज बी संघ आपण पाहिलं तर विद्यमान नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक जनार्दन पांडुरंग पाटील साहेबांच्या भावाचं निधन झालं आणि त्याचमुळे त्यांच्या बदली संघ आपल्याला उसरली संघ आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना पहिला अपयशी काल असेल. 4 षटकानंतर आपण रिपोर्टिंग करा आणि 5 षटकांमध्ये आपली इथं टॉस केली जाईल. आमच्या समेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सत्यवानजी काकडे सर जोडले गेलेले आहेत, त्यांनासुद्धा बेस्ट ऑफ लक. भरपूर सध्या साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर अप केल्या गेलेल्या आहेत. सुनील तांडे सर असतील, त्याचबरोबर बिजू शेड्यूल ज्यांना नेहमीच असतो सातत्याने, अनिल टेंबे सर, त्यांची भूमिका आज राहील. आणि गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आरमान पाटील पाहायला मिळेल. पहिले षटक फेकला आपण पाहतोय राहुल गडगेने, त्या षटकामध्ये तब्बल 21 आल्या. थोडासा आपण आलेख पाहिला तर उतरता पाहतोय, कारण पुढच्या षटकामध्ये 12ला विकेट पडली. आता अरमान पाटीलचे षटक पाहू आपण, कमीत कमी धावा देतोय का. पुढील बॉल किशोरसाठी स्विचिट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झालं, मिडल ऑफ द स्टंप, फलंदाज होईल बाल. अनिल टेंबे सरांचं बोट आकाशामध्ये, दुसऱ्या विकेटचं पतन. काहीसा लोअर फुलटाच बॉल होता, त्याला यॉर्कर लेनचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र प्रयत्न काहीसा वेगळा होता, सरळ बॅट या ठिकाणी खेळला असता कदाचित बॉल हिट झाला असता. तिथे मात्र प्रयत्न थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मात्र विकेट समाप्त झाले. पहिल्याच बॉलवरती सफलता आल्यानंतर आपण पाहतो प्रसन्न पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. वेगवान गोलंदाज जरूर आहे, आज भूमिका फलंदाजी निभावावी लागेल त्याला. अगदी आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे प्रसन्न पाटील. आणि त्याचबरोबर धावसंख्या रोखली गेली आहे, ती मात्र 33 धावसंख्येवरती. 5 ओव्हरची मॅच जरूर आपण पाहतो मैदानामध्ये. अगदी शिस्तबद्ध सर्वच संघ उपलब्ध असल्यामुळे ही स्पर्धा आपण पाहिली तर दररोजची स्पर्धा कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय 12 ते 12:15पर्यंत कंप्लीट होते. आणि तेच उद्दिष्ट आहे प्रत्येक आयोजनाचं आणि ते बोलणाशेठ पाटील यांचंसुद्धा, की लवकरात लवकर स्पर्धा कंप्लीट होणं आवश्यक आहे. पुढील बॉल, त्यावरती हा टोला, बॉल चालला सीमा रेषा ओलांडतो का पाहायचा आणि सेकंड ट्रायमध्ये झेल टिपला गेला, तिथे अप्रतिम झेल. भरपूर आहे पाहू त्याच्या प्रकारची फलंदाजी होते का, कारण तो आला इथे स्ट्रायकिंग एरला आणि गोलंदाजाला इथे मात्र संधी निर्माण झाले हॅट्रिकची. अरमान आहे गोलंदाजच्या मार्गवरती, पुढील बॉल फेकला जाईल 2-4 पालावच्या रनअपने. त्यावरती मात्र इथे मिस्टामिक फटका, हॅट्रिक होईल का. आणि हॅट्रिक झाली आहे आजच्या दिवसामध्ये. अरमान पाटील पहिलीच हॅट्रिक नोंदवतोय. संघ विरुद्ध आपण पाहतोय दुंद्रे संघाची काहीशी बेकट अवस्था आता.
वरती विकेट मिळवले आहेत. नवीन फलंदाजाला मैदानात जाताना पाहतो आपण. साहिल जले आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र ऑन स्ट्राईक असेल. मात्र दुसऱ्या बाजूने अमर बराच वेळपासून नॉन स्ट्राईक येणला थांबला आहे. त्या वाट पाहतो की या षटकामध्ये कधी स्ट्राईक येईल. आणि दुसऱ्या बाजूने जी काही गोलंदाजी केली अरमान पाटीलने, लाजवाब गोलंदाजी सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवर पाहायला मिळाली 21 धावसंख्येची. त्यानंतर करण पाटीलने विकेट मिळवली आहे. मात्र 12 धावा दिल्या षटकामध्ये. 33 धावासंख्या लागली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही 3 चेंडूवरती. आणि त्यामध्ये 3 विकेटसुद्धा संपन्न झालेले आहेत. पुढील बॉल साहिलसाठी असेल अरमान पाटीलचा. षटक क्रमांक 3 थोडं चकवलं आहे. थोडा स्लोअर फेकला. थोडीशी उंची दिली बॉलला. त्यावरती आलेल्या फलंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र हाई बॉल डॉट येतो आहे. 4 लगातारचे डॉट हॅट्रिक नोंदवली आहे. आणि त्यानंतर उर्वरित 2 बॉलवरती मात्र प्रेशर असेल. फलंदाजावर फुल टॉस फेकला होता. लोअर फुल टॉस होता. काहीसा स्लोअर गतीचा होता. त्यावरती मात्र फटका खेचता आला नाही. या स्लेगबायच्या स्वरूपात धाव आली आहे. या षटकामध्ये धावसंख्या पुढे सर्कल धावसंख्या जाऊन पोचली आहे. गडी बाद झाले 4 आणि धावसंख्या लागली 34. तिसरं षटक प्रगती पथावर असताना अजून एक सिंगल चेंडू शिल्लक आहे अमर पाटील. इथे मात्र आपण पाहतो त्याच्या बॅटमधून अगदीच आपण पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या मात्र 16. त्याच्यामध्ये भर कितीची पडणार आई प्रश्न आहे. कारण 4 गडी बाद झालेले आहेत. आता तो कशा प्रकारचा खेळ करेल आई त्याच्यावरती थोडा दबाव असेल. टॉस तिथे मात्र वाईटचा इशारा आला आहे. कारण पाडीच्या हातामध्ये चेंडू सरळ फेकला होता. काहीसा वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. 5 बॉलमध्ये आपण पाहिलं थोडा स्लोअर गतीचे बॉल होते. त्यानंतर थोडा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र वाईट बॉलचा इशारा येत असताना धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 35 धावा. तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा बॉल. याही वेळेला स्लोअर फेकला. 5 सर्व स्लोअर बॉल मात्र सफलतापूर्वक फेकलेले आहेत. लेगबायच्या स्वरूपात आणि वाईटच्या स्वरूपात 2 धावा आल्या षटकामध्ये. 3 गडी बाद झाले आणि धावसंख्या 3 षटकांच्या अंतिम 4 गडी बाद रोखली ती मात्र 35 धावसंख्येवर. व्यासपीठावरती काही विषय होणार आहे ज्यांचा आताच डीसीबी पी सर्ग साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी टेंबे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभहस्ते तो सन्मान करायचा आहे. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले सर्ग साहेब आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आपलं राहिलं आणि आज या ठिकाणी आपला सन्मान केला जात आहे. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेचा मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन आम्ही साहेबांचा सन्मान करतोय. एक दमदार व्यक्तिमत्व सर्ग साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दमदार व्यक्तिमत्व आमच्या आयोजकांच्या शुभहस्ते तो सन्मान होतोय. चला यानंतर होणारी लढत पहिला कॉल उसरले विरुद्ध मंगलमूर्ती वाजे. दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित राहायचं आहे. लगेचच इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल. नक्कीच दोन्ही संघांना आपण विनंती करूया कारण 3 षटकं झालेले आहेत. 4 षटकांमध्ये रिपोर्टिंग करा आणि 5व्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. उसरले विपक्ष वाजे या टीममध्ये टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. सी गटमधले आपले या लढती पाहतोय पहिल्या 2. त्यानंतर ए गटमध्ये आपण पाहू शकाल महागणपती चिरणार विपक्ष विलासफोर्ट राहणार आणि त्यानंतर युवा स्पोर्ट नांदगाव विपक्ष ग्रीष्मा 11 मोठी जुई या 3मध्ये 4थी लढत पाहू शकाल. आणि आपण पाहतोय खरं तर आज जो संघ दुसरा सामना खेळणार होता तर विद्यमान नगरसेवक सन्माननीय जनार्दन पांडुरंग पाटील यांचे भाऊ कैलासवासी भास्कर पांडुरंग पाटील यांचं निधन झालं. आणि आज रोहिंजम बस संघ जय दुर्गामाता रोहिंजम बस संघ खेळताना आपण पाहायला मिळणार नाही कारण त्या संघासाठी खरं तर हे मैदान खूप लकी राहिलेलं आहे. मुरबी संघ आणि रोहिंजम बस संघ या संघाने खरं तर या स्पर्धेमध्ये आणि सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये भरपूर वेळा अंतिम 4मध्ये अंतिम 1मध्ये 2मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि आज संघ तो आपल्याला खेळताना पाहायला मिळणार नाही. आपण भाऊपर्यंत श्रद्धांजली देऊया स्वर्गीय भास्कर पांडुरंग पाटील यांना. आणि पुढील मॅचमध्ये आपण नक्की श्रद्धांजलीसुद्धा मैदानावरती देणार आहोत याची आपण दक्षता घेऊया. नवीन षटक घेऊन याला गोलंदाज कुणाल भोईर आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज साहिल जले. पुढील बॉल
2 चेंडू डॉट केल्यानंतर पुढच्या बॉलवरती हा स्टँड अँड डिस्पॅच केलाय बॉलला, पाठवला सी मारायच्या बाहेर. स्वर्गीय आपण पाहतोय इथून मात्र या ठिकाणी आपण हा चटकार येत असताना 6 धावा जोडल्या जातील. धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 40 धावसंख्या लागली धावफलकावरती. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यानंतर खरं तर रोखून धरलं होतं गोलंदाज अरमान पाटीलने. त्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल, एकही फटका पाहायला मिळाला नाही आणि त्यामध्ये अगदी योग्य गोलंदाजी केली होती. जिथून मात्र विकेट आवश्यक होते त्या विकेटही मिळवल्या त्या आणि धाबाही फक्त 2 त्याही आपण पाहतोय लेगबायच्या आणि वाईटच्या स्वरूपात अवांतरच्या आल्या होत्या. पुढील बॉल कुणालचा, पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट पाहायला, हॅमर शॉट पाहायला मिळाला. स्टेट डाऊचा फटका आहे, त्यावरती क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने आला, फेकला चेंडू करणकडे. सिंगल पूर्ण झाली इथे. फलंदाज साहिलच्या माध्यमातून आणि धावसंख्या लागली आहे ती मात्र सिंगलच्या बरोबरीने 42 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू आत्ता झालेले आहे स्ट्रायकिंग याला बऱ्याच वेळापासून आपण नॉस्टे केला असणारा अमर पाटील, त्याच्या माध्यमातून हा बॉल फुल टॉस, त्यावरती टोल नाही तर पनिशमेंट मिळाली आहे गोलंदाजाला. बॉल चाला सी मारायच्या बाहेर, मिळतील 6 धाबा, षटकार. आपल्याला अगदी सुवर्ण संधी लाभू शकेल जर विभार असेल तर. मात्र 6 धाबा तर मात्र मिळाले आहेत आणि धावसंख्या 6 धावांनी 48 झालेले आहे. त्यामध्ये बिमर आला तर मात्र 49 होतील आणि प्रीटचाही चेंडू मिळणार आहे. मात्र पाहूया ऑनस्क्रीन आमचे पंच सत्यवन काकडे सर पाहत आहेत. वेगळी चाचपणी आणि योग्य पाहणी केली जाते त्यांच्या माध्यमातून. यस, नो बॉलचा इशारा आला आहे पंचांचा. इट्स नो बॉल, बीमर बॉल, मिळतील 7 धावा आणि पुढचा बॉल असेल प्रीटचा बोनसच्या स्वरूपान. बरं, मागच्या षटकाची भरपाई कदाचित केली आहे कुणाल भोईरने आणि अमर पाटील, जिथून मात्र त्यालाही संधी लाभणार आहे पुढील बॉलसाठी. प्रीटचा बॉल, टॅपिंग क्रिकेट, सिंगल पूर्ण होऊ शकेल कारण गोलंदाजचा ज्या प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला, थोडासा उंची कमी दिली, त्यानंतर शॉट फेकला थोडा, त्यावरती या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी मारता आला नाही फलंदाजाला, पुरेपूर फायदा उचलता आला नाही. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या नोंदवली गेली ते मात्र 49 धावा झाल्या धावफलकावरती. पुढील बॉल, त्यावरती चांगला स्ट्रोक खेळला आहे, सीमारेषेलगत प्रोटेक्शन आहे, अंदाज घेतलाय येस आणि इथे मात्र झेल पकडला जातोय विनोद भोईरच्या माध्यमातून आणि इथे मात्र संपन्न होते विकेट साहिल जलेची. गावाचे दमदार व्यक्तिमत्व आमचे अभिजित दादा पाटील साहेबांचं आगमन झाले जावं आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. अभिजित दादा पाटील आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे लाडके आयोजक भोलेनाथ दादा पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. कारण साहिल जलेची विकेट 5वी इथे पडली आहे, त्याच्या माध्यमातून एक षटकार पाहिला, चेंडूंचा त्याने खेळ केला आणि त्यामध्ये 7 धाबांचं योगदान जरूर दिलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूने अमर पाटील अजूनही मैदानावरती आहे, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. काय नाव? अजय आलेले आहेत. अजय जले आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेले आहेत. एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर स्वतःच्या संघाला इन करत असताना जी फलंदाजी अमर पाटील आणि साहिल जलेने केली आहे त्यामध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आतापर्यंत 50 धाबा लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये अमर पाटीलचं योगदान फार मोठं पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये त्याने 23 धाबा केलेल्या आहेत आणि अर्धा पल्ला कदाचित या मॅचमध्ये त्याने पार केलेला आहे. एकूणच आपण पाहिलं तर अंतिम एक षटक शिल्लक असताना अजूनही हा पल्ला मोठा पाहायला मिळू शकेल. मात्र कुणाल भोईरने कमबॅक करत असताना विकेट जरूर मिळवले आहे. पुढील बॉलवरती सुद्धा गती परिवर्तन केलं, गतीने फेकला, आलेल्या फलंदाजाला बीट केलं, सेट होऊ न देता इथून मात्र हा डॉट बॉल फेकलेला आहे गोलंदाज कुणाल भोईरने. या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला एक षटकार सिंगल आणि नो बॉलवरती एक षटकार पाहिला आणि लगेच कमबॅक करत असताना पुढील बॉलवर तुझा झेल उडाला आहे. कुणाल भोईर चेंडू खाली आले आणि तिथून मात्र झेल संपन्न होत असताना षटकामध्येही दुसरी विकेट मिळवली आहे आणि ती गरज होती टीमला आणि ती विकेट संपन्न केले. आल्याला मात्र माघारी परतला आहे अजय हा फलंदाज. कुणाल पाटील मैदानामध्ये.
आपण पाहतो लगातार मात्र विकेट पडत असताना पाहायला मिळतात. थोडीशी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहिली आहे, त्यानंतर मात्र लगातारच्या विकेट्स आत्तापर्यंत दोन्ही टीमच्या पाहायला मिळतात. आणि 4 षटकांचा खेळ समाप्त असताना 50 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अजून एक षटक शिल्लक जरूर आहे, त्याच्यामध्ये मात्र अगदी स्लॉगर षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळू शकेल. तर याच दरम्यान सन्माननीय विजयदादा पाटील आमचे वाजे गावाचे दमदार व्यक्तिमत्व आहेत. विजयदादा या, आपल्याला इन्व्हाइट केलं जातं स्पर्धेच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. यानंतर सामना देखील होणार आहे वाजे विरुद्ध उसरली यांच्यामध्ये. वाजे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. उसरली संघ कॅप्टन, आपल्याला सूचना आहे की आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. नक्कीच. तर उसाला टीमला आम्ही विनंती करत आहोत, कारण समोरची टीम आली आहे म्हटलं तर आपण येणं आवश्यक आहे. एका षटकानंतर आपण रिपोर्टिंग करा, टॉस केली जाईल. षटक घेऊन गोलंदाज नयन भोईर. शेवटचं षटक स्ट्रायकिंग गेला. अमरचा हा फटका बसलाय, अगदी विसावलाय करम पाटीलच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट संपन्न केले. धोकादायक फलंदाज मैदानाच्या बाहेर झालाय. आहे आणि दुसऱ्या बाजूने कमीत कमी 5 धावा देऊन षटक समाप्त व्हावा अशी इच्छा असेल ती मात्र टेंबोडा संघाची. पुढील बॉल ऑनसाईडला खेळला. क्षेत्ररक्षक येतेच वेंगाडे, अगदी डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आला आहे. कुणाल इथे चेंडूवरती येत असताना थोडं पंबल झालं, चेंडू फेकण्यासाठी उशीर झाला, त्याचा फायदा उठवला इथे मात्र बॅट्समनने. धावा 2 आल्या, 2 धावा आणि सांघिक धावफलक. 7 गडी बाद, 53 धावा धावफलकावरती. 5 ओव्हरची मॅच जरूर आहे, त्यामध्ये या ठिकाणी एक चांगलं फायटिंग टोटल, जिथे मात्र चॅलेंज उभं करू शकतील आपले गोलंदाज. ही परिस्थिती मात्र या ठिकाणी आपण पाहतो. टीम दुंद्रे संघाची 53 धावा लागले धावफलकावरती आणि 7 गडी बाद झाले त्यासाठी. पुढील बॉल कुणालसाठी फुलटॉस आहे, त्यावरती मात्र हा फटका जरूर केला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक आला, तिथे मात्र सिंगल फक्त आली. एकेका धावेवर या ठिकाणी प्राधान्य देत असताना या षटकामध्ये आपण पाहतोय, कारण जिथे मात्र मेन फलंदाज बाद झाले. अमर पाटीलची विकेट फार महत्त्वाची होती, त्याच्यासाठी 5वा चेंडू टाकला नयन भोईरने आणि पहिल्या चेंडूवर विकेट संपन्न केली. आणि त्याच पहिले काहीशी परिस्थिती नाजूक झालेली आहे मैदानामध्ये टीम दुंद्रे संघाची. आणि आत्तापर्यंत धावसंख्या पाहिली तर 54 धावा धावफलकावरती. पुढील बॉल नयनचा आहे, स्लोअर फेकला आहे. शपलवून खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे मात्र विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळू शकेल. फलंदाज झालाय बाद. करणने जो बाद केला तो बाद आहे, पहिलाच बाद आहे. हा येस, तोच बाद आहे. चला आला बॅट्समन आला बाहेर. चला आता 87 गेलेला आहे मैदानामध्ये. अचूक या ठिकाणी निर्णय दिलाय. रणजित जले बाद झालेला आहे. रघुवीर पाटील. आता मात्र स्ट्रायकिंग गेनला होता, त्यासाठी हा बॉल फेकला होता, तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली. काय लाजवाब षटक फेकलंय, जिथे मात्र पहिल्याच बॉलवरती अमर पाटीलची विकेट संपन्न केली. आणि शेवटपर्यंत आपण पाहिलं तर एकही चौकार षटकाला आला नाही. षटकामध्ये धावा दिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 गडी, म्हणजे एक रनआउटच्या स्वरूपात
आणि एक अमर पाटीलची विकेट त्यांनी काढली आणि धावसंख्या रोखली आहे. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 54 धावसंख्येवरती आणि 55चं टार्गेट इथून मात्र 11च्या सरासरीने पूर्ण करायचं आहे स्वर्गीय नारायण पाटील आराध्या अधिरा स्पोर्ट टेंबोडे या टीमला. आणि पाहूया बॅटिंग बॉलिंगमधला संघर्ष. दोंदरे एका बाजूला, टेंबोडे संघ काय खेळ करेल मैदानामध्ये पुढील सत्रामध्ये. त्याचबरोबर पुन्हा एकदा वृत्ती करूया आपण मंगलमूर्ती वाजे आणि उसाले टीमला त्याच्यामध्ये केला जाईल टॉस. चला वाजे संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. दुसरी संघ आपल्याला कळालं की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जातो. या गोष्टीची आपण नोंद घ्या. एक सामना चांगला पाहायला मिळेल आज या वलप नाईटमध्ये. माजी सरपंच, माजी उपसरपंच क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस आली आणि अगदी दमदार क्रीडा स्पर्धा मिनी वानखेडे स्टेडियम वल्लभगाव. खरं तर सुंदर क्रीडा स्पर्धा, सुंदर आयोजन, खेळपट्टी चांगली आणि ग्राउंड अगदी सुंदर आहे. जे क्रिकेटला अनुकूल मानणारं क्लायमेट देखील तुम्ही पाहतायत. यानंतरची होणारी लढत टीम वाजे संघाचे कॅप्टन उपस्थित आलेत. उसरली टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण लगेचच टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. तर या दरम्यान खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांच्या साथीने या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. सन्मान राजू पाटील साहेब आलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. मोस्ट वेलकम. आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्य मात्र ही स्पर्धा अगदी यशाच्या शिखरावर जाताना पाहायला मिळते. तर सातत्य खूप महत्त्वाचं राहिले स्पर्धेचं. अगदीच आपण पाहिलं तर कित्येक वर्षापासून नाईटची स्पर्धा आणि त्यानंतर यावर्षी डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खूप मोठा प्रतिसाद अगदी सर्व प्रेक्षक आणि सर्वच टीमचा राहिलेला आहे. त्यामध्ये ही 6व्या रात्रीमध्ये पहिली मॅच आपण पाहतोय. दुंदरी विपक्ष टीम टेंबोडेमध्ये धावसंख्या झाली 54 आणि 55 धावसंख्येचं टार्गेट असताना आमचे समालोचक मित्र परमेश समाजाचे उपाध्यक्षा सन्मान्य श्री योगेश मडवी सर यांना आपण पुढील सत्रामध्ये ऐकूया, जाऊया, जॉईन होतील. इथे मात्र योगेश मडवी सर. थँक्यू सो मच संतोष गरज सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणनायक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती राजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिबार मानाचा मुजरा. आणि आपण पाहतात मित्रो, श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा अर्थात माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2026 हे शानदार पर्व. सन्माननीय माजी सरपंच सौभाग्यवती जयमला भोलेनाथ पाटील, त्यानंतर माजी उपसरपंच सरपंच सन्माननीय भोलेनाथ दादा पाटील यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा. तर या दरम्यान सन्माननीय पाहुणे गोसावी टेंबे सर आलेले आहेत. त्यांचा आम्ही बोलणाशेठ पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ वलभ आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनापूर्वक स्वागत करत आहोत. तर पुन्हा एकदा आम्ही कॉल करत आहोत उसारडी संघाला, कारण वाईल्ड कार्ड एंट्री आहे, काहीशा अरेंजमेंट करावे लागतात आणि त्याचमुळे आम्ही सुद्धा त्यांना प्राधान्य देतोय. तर या आपण मॅच संपण्यापूर्वी आलं तरीच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत आपण. धन्यवाद. नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत. आमच्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि PTC अर्थात पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून घरी बसून अनेक सारे प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. दमदार लढत मैदानामध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच स्वर्गीय नारायण पाटील आदिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे बनाम धोंद्रे यांच्यामध्ये ही लढत आहे. धोंद्रे टीमनं प्रथम टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि पहिल्या सत्रामध्ये 54 धाबा केल्यात, तर 55 धाबेचं टार्गेट आता उभं केलं आहे टेंबोडे टीमच्या समोर. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम.
शुद्ध क्वालिटी क्रिकेट आज प्रेक्षकांना चांगलं क्वालिटी लेवलचं क्रिकेट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि दुसरीकडे 55 धाब्याचं टार्गेट मनाशी बाळगून इथे टीम टेंबोडे संघाची सलामी जोडी दाखल झाली आहे. सलामीसाठी प्रवीण आणि त्याचबरोबर निकेश, प्रवीण गडगे, निकेश मस्कर हे सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे गोलंदाजी माकवती पहिलं षटक घेऊन आले धुंद्रे एक्सप्रेस प्रसन्न पाटील. पहिलं पॉवर प्ले षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर फक्त बाउंड्री लाईनवरती आहेत. ऑन साईड मध्ये दोन्ही फिल्डर तैनात केलेले आहेत. एक ऑन साईड लॉंग ऑनला, एक आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये हे 2 खेळाडू फक्त बाउंड्री लाईनवरती आहेत. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर आपण पाहिले मिड ऑफ मध्ये खेळाडू, मिड ऑफला एक काढू, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक काढू, त्यानंतर पॉइंट मध्ये काढू, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला एक काढू, स्लिप मध्ये काढू, लेग स्लिपला एक काढू आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे सर्कल मधले काढू आहेत. आणि पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. दमदार लढत होणार दोन्ही टीम मध्ये. चला पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय याच गावाचे सुपुत्र अर्थात अनिल टेंबे सर मॅन फ्रॉम वलप. त्यानंतर दुसरे पंच लेग पंचाच्या भूमिकेत सुनील तांडे सर मॅन फ्रॉम बेलवली. खेळ स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला वेगवान बॉल अगदी फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलनं सुरुवात केली. प्रसन्न पाटील हे नाव आपण अनेक क्रिकेटमध्ये ऐकले आणि खरं तर आज प्रसन्न पाटीलचं हे षटक पाहायला मिळते. अनेक शहरी संघात खेळताना आपल्या नावासाठी नव्हे तर आपल्या गावासाठी अनेक वेळा चांगलं क्रिकेट प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धुंद्रे एक्सप्रेस गोलंदाजी करत असताना खेळाडूचा यावेळेस मात्र स्टॉप केलाय. पायाने चेंडूला अडवलाय, तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. 2 धाब्याने संघाचं अकाउंट ओपन झालंय. मैदानावरती बॅटिंग करत असताना निकेशच्या बॅटमधून आपण पाहिला 2 धाबा आल्यात. निकेश मस्कर, दुसरीकडे प्रवीण गडगे हे 2 बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. आणि सुरुवात बघा मैदानावरती करत असताना 2 धाब्याने अकाउंट ओपन केला. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर 2 धाब्याने डाबाला सुरुवात केली. टोटल डाबा आपण पाहिलं 2 धाबा. खरं तर हे पॉवर प्लेचं षटक आणि नेहमी प्रसन्न पाटील एक चांगलं षटक फेकतोय. तीन चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळते धाबा केवळ 2. सुरुवात फक्त थोडी शांत पाहायला मिळाली. 11चं सरासरी आहे. टोटल धावसंख्या आपण पाहिली. धपडक्यावरती धाबा लागल्यात त्या 2. सुरुवात बघा किती सुंदर आहे मैदानावरती. 2 बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध. आणि तीच चर्चा मी करत होतो की धुंद्रे एक्सप्रेस प्रसन्न पाटीलचं हे षटक बघा. पहिला चेंडू त्याने डॉट फेकला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा, तिसरा आणि चौथा चेंडू त्याने डॉट फेकलाय. काय सुंदर गोलंदाजी आहे. लेंथ लाईन आणि अचूक टप्पा. गुड लेनचा वापर. वेगवान चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाज चेंडूला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. अनेक मोठमोठ्या काढून शांत करणं हे प्रसन्न पाटीलचं काम आहे. कित्येक वर्ष आपण क्रिकेटमध्ये हे नाव ऐकलं आणि सध्या वल्लभ ग्राउंडवरती स्वतःच्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना प्रसन्न पाटीलचं षटक चांगले राहिलंय. पहिल्या षटकातला आता अंतिम चेंडू शॉर्ट लेनचा होता, पाठीमागे ठेवला, परंतु फार वेग होता आणि परफ्यूम डिलिव्हरी. अगदी फलंदाजाला बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक चांगलं राहिलंय आणि केबल आल्यात त्या 2 धाबा. प्रथम बॅटिंग केली धुंद्रे टीमनं 54 धाबा केल्यात आणि सेकंड सत्रामध्ये 55 धाब्याचं टार्गेटला पाठलाग करताना केबल पहिला पॉवर प्ले मध्ये धाबा उभारल्यात त्या म्हणजे टेंबोडे टीमनं केबल 2. संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून. डीजे नितीन म्हटलं की धुंद्रे गाव अजून एक नाव खरं तर टेनिस क्रिकेटच्या पडलावरती तुम्हाला ऐकायला मिळालं. जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा असते डीजेच्या भूमिकेमध्ये आपल्याला डीजे नितीन ऐकायला मिळतात. सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून येतात. खरं तर क्रिकेट विथ म्युझिक आनंद देत असताना
डीजे नितीनचे संगीत आपण ऐकलंय. एकीकडे दुंद्रे संघ, दुंद्रे एक्सप्रेस तुम्ही पाहिलं पहिलं षटक पॉवर प्लेचं त्यानं सुंदर फेकलं, काय गोलंदाजी केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धाबा दिल्या. आता मात्र येणारे समीकरण जे 24 बॉल करायचे आहेत त्या 53 धाबा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है. पहिलं षटक फक्त 2 धाब्याचं आणि ओव्हर नंबर सेकंडला जशी सुरुवात झाली आक्रमण चढवलं आणि पहिला बॉलवरती चौका टोकत डाबाला सुरुवात केली आहे प्रवीण गडगेनं. काय सुंदर सुरुवात आहे प्रवीण गडगेची. सुंदर संगीत देखील डीजेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकवलं जात आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय, शॉट एक कबरच्या डोक्यामधला बॉल चाललाय, एक कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अजून एक चौकार आलाय फलंदाज प्रवीणच्या बाट मधनं. पाटील साहेब म्हटलं की एक दमदार व्यक्तिमत्व, शांततेचे प्रतीक, नेहमी प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व. आज त्यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष क्रिकेटची स्पर्धा आपण वलपमध्ये पाहतोय. एक स्टँडर्ड क्वालिटीची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहिलं तर तेंबोडे टीम सुरुवातीला थोडंसं शांत क्रिकेट करत होती, परंतु जसं सेकंड ओव्हर सुरू झाली आणि प्रवीण गडगेच्या बॅटमध्ये 2 लगातार चौकार आल्यात. आताचा चेंडू लाईन चेक करतात, अगदी सुंदर लाईन होती, पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय, बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न प्रवीणचा होता, परंतु एकीकडे गोलंदाज अमरचं देखील कौतुक केलं पाहिजे. षटक नंबर 2 फेकत असताना अमर पाटील हे देखील दुंद्रे गावाचे एक चांगलं खेळाडू आहे. अनेक वर्ष आपण त्यालाही खेळताना पाहिलंय. चेंडू आलाय डॉट, खोलव्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, स्वतः बॉलवरती धावून गेलाय आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 रन्स मिळाली. सर्कलच्या आतमध्ये एक धाव घेताना टीमची टोटल पुढे चालली 11 होती. संघर्ष करावा लागेल, कारण असं म्हटलं जाते की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हदोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे घाव सोसावे लागतात. आज या मॅच मध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. पहिला षटकामध्ये 2 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. टीमची टोटल आपण पाहतो 11 धावा. वेगवान बॉल पडल्यानंतर मात्र इथे ऑफस्टंपच्या बाहेर होता. पंचांनी लगेच वाईट घोषित केला. अवंत धाबा वाढतात. टीमची टोटल आता पुढे चालली आहे 12 धाबा. प्रतिषटक करायचे तेंबोडे टीमला मैदानाभोवती 11.00 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11 धाबा करायच्या आहेत, परंतु जी सुरुवात राहिली पहिला पॉवर प्ले मध्ये केवळ 2 धाबा आल्या. त्याचा दबाव वाढलाय, परंतु दबावानं क्रिकेट खेळून आपल्या संघाभोवती अजून दबाव वाढेल, परंतु दुसरीकडे आता चांगले फटके करावे लागतील. 2 मोठे फटके तर आलेत. ऑन साइडला यावेळी स्क्रीनच्या अगदी समोर फ्लॅटेड स्ट्रोक अगदी चालला स्क्रीनवरती, स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट, गॉन 6 रन. होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जान होता है. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय, पुन्हा एकदा चाललाय अगदी वेगवान स्ट्रोक, फिल्डर पोहोचू शकले नाहीयेत आणि बॉल निघून चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. अगदी मागणे षटक, अजून एक चौकार.
फ्रेंच आणि इंग्रज जगातले मोठे 8 शत्रू, या 8 शत्रूंना एकाच वेळी नामरण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजाची जयंती अगदी आनंदाने उत्साहाने आपण साजरी केली आणि ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली. भोलेनाथ दादा पाटील या नावाची क्रीडा स्पर्धा मित्रो प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळाली. आज मिनी वानखेडे स्टेडियम या नावानं परिचित असलेला हे वल्लभ ग्राउंड आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी प्रत्येक रात्री असते. भरभरून प्रेम देणारं प्रेक्षक बरोबर या स्पर्धेला लाभलं, कारण भोलेनाथ दादांवरती असलेलं प्रेम आपल्याला प्रत्येक रात्री पाहायला मिळालं. अनेक मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती आली. हे प्रेम आमच्या आयोजकांचं आहे आणि ती क्रीडा स्पर्धा म्हणजे माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026 शानदार पर्व आज आहे. या स्पर्धेतली 5वी रात्र उद्या अंतिम रात्र असेल. उद्या यायला विसरू नका, कारण उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. कोण असणार चॅम्पियन, कोण घेऊन जाणार बाईक, अनेक सारे प्रश्नांची उत्तरं उद्या मिळतील. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलं, एक धाव तर प्राप्त केली. एका धावेनं फिल्डिंग थोडीशी लूज पाहायला मिळाली, त्या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या. तिसरीचा कॉल थोडीशी हलगर्जीपणा आणि त्याचा परिणाम 3 धावा. तुम्ही जर क्रिकेटमध्ये हलगर्जीपणा केला थोडासा आणि तिथे लगेच 3 धावा, जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे मित्रांनो, कारण एका धावेने कधी कधी सामना गमवावा लागतो. एका धावेची किंमत तुम्ही त्या खेळाडूला विचारा की एका धावेने त्याची बाईक गमावली जाते आणि रात्रभर त्याला झोप लागत नाही. त्यामुळे आज क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे. थोडीशी हलगर्जीपणा त्या ठिकाणी दाखवली फिल्डर प्रसन्न पाटीलने आणि त्याचा परिणाम की 3 धावा मिळाल्या. टीमची टोटल 25 रन्स. चांगला बॉल, यावेळेस मात्र 1 धाव फार वेगानं कंप्लीट करतायत. 1 धावेनं लेग बायचा इशारा आलाय. बॅट कट आहे, यस बॅट कटचा इशारा पंचांकडून. 1 धावेनं टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा फलकावरती 26 धावा लागल्यात. आता करायच्यात मैदानावरती अद्याप 29 धावा. येणारे चेंडू 29 धावा. संघर्ष करावा लागेल मैदानावरती. दोन्ही संघाला, दोन्ही ताकदवर संघ आहेत, त्यामुळे सहजासहजी मैदानावरती हार मानणार नाही आहेत. दोघांना संघर्ष करायचा आहे, त्यामुळे ही लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. बॉल चांगला पाठीमागे, विकेट किपर डायरेक्ट हिट नाही देऊ शकले. खरं तर हा निशाणा जर लागला असता तर एक विकेट प्राप्त झाली असती. ॲज ओपनर सलामी बॅट्समन तुम्ही सध्या मैदानावरती पाहता स्ट्रायकरला प्रवीण गडगे. जण डावाला सुरुवात करताना 2 चौकार टोकलेत, तो प्रवीण गडगेला जीवनदान मिळालाय. डॉट चेंडू एकीकडे संजीवनीचं काम करेल, कारण इकडे दुंद्रे संघाला एक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे, परंतु दुसरीकडे 55 धावा टार्गेट चेस करायचं आहे. लीडिंग आहे पाठीमागे, झेल सुटलाय. 1 नव्हे 2 जीवनदान मिळाले. पहिल्या चेंडूवरती रनआउटची चान्स होती, दुसऱ्या बॉलवरती कॅच आउटची चान्स होती. दुंद्रे संघ जर अशा प्रकारे प्रदर्शन राहिलं तर ह्या मॅच मध्ये तुम्हाला जिंकणं कठीण होईल, कारण क्रिकेटचा नियमच आहे पकडो कॅच अँड जीतो मॅच. क्रिकेटचं समीकरण तेच आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागेल. तुम्हाला प्रत्येक बॉलमध्ये स्टँडर्डपणा दाखवावा लागेल. परंतु आता टीमची टोटल 27 धावा करायच्यात मैदानावरती. 28 धावा येणाऱ्या 14 बॉलमध्ये. जबरदस्त 16 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 चेंडूमध्ये 27 आले, 14 बॉलमध्ये करायच्यात 28 धावा. अद्याप सामना संपला नाहीये. संध्याकाळचा सत्र बघा, क्लायमेट किती सुंदर आहे आणि ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळते. अगदी सुंदर ग्राउंड, जे क्रिकेटला अनुकूल मानणारं ग्राउंड. सध्या आपण पाहिलं सूर्यास्ताकडे चाललाय. हळूहळू सूर्याची किरण आपल्यापासून दूर चालली आहेत आणि एक सुंदर मॅच मध्ये त्याच्यामध्ये. बॉल चांगला आहे, पाहिलं नव्हतं. रन्स पुन्हा एकदा घेतली. 1 लेग बाईटच्या स्वरूपामध्ये डकआउट बॉक्स मधून आवाज येतो. खरं तर कॉल दिला जातोय. टीमची टोटल 1 ने पुढे चालली आहे. 28 रन. आता करायचे 27 धावा. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. कहते ना कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. ठानना पडेगा मैदान पर. सामना तसाच मैदानावरती. दोन्ही तुल्यबल संघ एकमेकाविरुद्ध लढतायत. आज या स्पर्धेतनं पुढे जायचं असेल तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. जिंकण्यासाठी समीकरण आपण पाहिलं. आता 27 करायचे, 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक नंबर आपण सध्या 3रं पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सार्थक पाटीलचं हे षटक अगदी चांगलं राहिलंय. खरं तर पहिल्या चेंडूवरती 3 आल्या, त्यानंतर त्याने कमबॅक दिला आपल्या टीमसाठी. सार्थक पुन्हा एकदा तयार. पुन्हा लिडिंग एज, यावेळी सोडणार नाहीये. झेल टिपलाय आणि खेळ समाप्त. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर होतोय. टेंबोडे संघाचा 28 धावसंख्येवरती 3 षटक, 28 धावा आणि 1 विकेट. आता समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल करायच्या 27 धावा.
सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून करत ते शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व असणारे बाराम पाटील साहेबांचे संगीत तुम्ही ऐकले. कष्टकरी शेतकऱ्यांचा नेता म्हटलं की बाराम पाटील साहेब आणि खरं तर ते संगीत तुम्ही ऐकले. कधी स्वतःसाठी कोणाचं नुकसान केलं नाहीये. शेतकऱ्यांसाठी नेहमी पुढाकार घेणारं आमदार आणि आपला नेता बाराम पाटील साहेबांचे संगीत आपण ऐकले. एकूण टोटल आपण पाहिली 3 ओव्हरमध्ये 28 धाबा करायच्या आता 12 चेंडूमध्ये 27 धाबा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स गेलाय. खरं तर आता चर्चा होणार दोन्ही बाजूनं. एकीकडे फलंदाज विचार करतात की येणारं षटक आपल्याला टार्गेट करायचं, या षटकामध्ये 14-15 धाबा आल्या की सामना आपल्या बाजूने येईल, ही चर्चा त्या दोघांमध्ये आहे. परंतु दुसरीकडे टीम दुंद्रे संघ देखील आता शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग करते आणि कानमंत्र देतात येणाऱ्या गोलंदाजला की इथनं 1-2 विकेट घ्यायचे आहेत, कमी धाबांचं षटक फेकायचे आहेत, म्हणजे आपल्याला हा सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकता येईल. नॉट आउट आहे. खरं तर मागचा डिसिजन आला कारण बॉल अगदी शरीराला स्पर्श करून खांद्याला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. आणि या बेस आपण पाहतो आता समीकरण 12 चेंडू आणि 27 धाबेच राहिलंय. चला साहिल आलाय गोलंदाजी मार्कवरती. 5 षटक 5 गोलंदाजचा वापर याही स्पर्धेमध्ये अनिवार्य राहील. त्यामुळे प्रत्येक टीम आपले 5 गोलंदाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतील. पाहायचं येणारे समीकरण आता बदललंय. 12 बॉल करायचे आहेत, 27 धाबा. जे सुरुवातीला आस्किंग रन रेट होतं 11.00 ते आता वाढलंय, ते म्हणजे आता 13.50 प्रति षटक करायचे आहेत. साहिल जले गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक नंबर 4 जे निर्णायक असणार ते फेकण्यासाठी तो सज्ज झालाय. एक बिग फाईट मॅच मैदानावरती. येणारं षटक सामन्याचं चित्र आहे, येणारं षटक सामन्याचं प्रतिबिंब आहे, कारण येणारं षटकच तुम्हाला या सामन्याचा निकाल देईल. आणि साहिल झाले तयार झाले गोलंदाजीसाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. अगदी सरळ दिशेनं चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा कॉल मागात पडू शकते आणि ही धाव देखील मागात पडली आहे. रनआउटची विकेट. आता समीकरण बदलले. 11 बॉल करायचे 26 धावा. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समॅन आलाय. खरं तर ही रणनीती होती की काय की येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला विकेट टाकायचे. आक्रमकता सिद्ध करत असताना पहिला चेंडूवरती 1 धाव, दुसरी धावेचा प्रयत्न केला, रनआउट झाला. फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. राहुल गडगे आलाय न्यू बॅट्समॅन नो स्ट्राईक एन मध्ये. समीकरण 11 चेंडू आणि आता करायचे त्या 26 धाबा. हा चेंडू कदाचित पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता. पंचांनी हे दर्शवलं आणि एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. आता समीकरण बदललंय. 25 धाबा करायच्या 11 चेंडू मध्ये. दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही ताकदवर संघ एकमेका विरुद्ध खेळतात. सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीयेत. इतकी सुंदर मॅच आजच्या पहिल्याच मॅच मध्ये दमदार लढत पाहायला मिळते प्रेक्षकांना. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रसन्न पाटील आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल. एका धाबेनं टीमची टोटल हळूहळू पुढे चालली आहे. धाबा पडकावरती धाबा लागल्यात. टोटल 31 रन आणि आता करायच्यात मैदानावरती 24 धाबा. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू 24 धाबा. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दोन टीम मध्ये. दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही ताकदवर संघ आहेत. एक अतिशय सुंदर आज या मॅच मध्ये पाहायला मिळते एक चांगला सामना प्रेक्षकांना. एकीकडे टीम धुंद्रे, दुसरीकडे टीम टेंबोडे. दोन्ही तुल्यबल आणि ताकदवर संघ आहेत. पायचा सामना कसा होणार. येणारे 10 चेंडू करायचे ते आता 24 धावा. गोलंदाज तयार. बॉल चांगला, फटका देखील. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रसन्न पाटील आहेत त्या ठिकाणी. त्यांच्याकडून चूक होणार नाहीये. एक चूक त्यांच्याकडून झाली परंतु वारंवार मोठ्या कडून कधी चूक होत नसते. आणि एका धाबेने टीमची टोटल 32 धाबा. आता राहिलेत 9 चेंडू आणि 23 धाबा. लाख दलदल हो, पाव जमा रखिए, हाथ खाली सही ऊपर उठा रखिए. कौन कहते कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. आणि हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झालाय. फिल्डरच्या डोक्यावरनं
बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. आणि तो चौकार आलाय. माननीय श्री काशीनाथ पाटील स्टँडच्या जवळनं अगदी बॉल सीमारेखा गाठतो 4 रन. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. टप्प्याची वाट पाहिली आणि वाट लावून घेतली. खरं तर हा चेंडू पडल्यानंतर अगदी बाउन्स झाला आणि डोक्यावरनं चेंडू सीमारेखा बाहेर. 36 धाबा लागल्यात. आता मात्र मैदानावरती करायचे तर 8 बॉल 19. मी तेच सांगितलं की क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि थरार नाट्य परिस्थितीमध्ये हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा प्रहार केलाय याबली स्प्लाइटेड स्ट्रोक चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्या ठिकाणी डिसिजन आता येईल पंचांच्या वतीनं. फ्लॅटेड सिक्सर. काय आला नशीब बदललं आणि त्यानंतर फ्लॅटेड स्ट्रोक सिक्सर पाहायला मिळाला आणि या षटकाराने आता समीकरण पूर्णपणे बदलून लावलंय. 13 धाबा 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13.50 करायच्या होत्या. आता मात्र 8 चेंडू बाकी आहेत. 8 बॉल मध्ये 7 बॉल मध्ये 13 सॉरी 7-13 8 मध्ये 19 होत्या. षटकार आला त्यानंतर आता 7 बॉल मध्ये 13 राहिल्यात. येणारा चेंडू देखील फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ लढतात एकमेकाविरुद्ध. येणारा चेंडू या षटकातला अंतिम चेंडू असेल. फुलटॉस आणि फेकून दिलाय. सन्माननीय अनंत पाटील स्टँडच्या जवळ लॉंग ऑन सीमारेखा बाहेर हा षटकार आणि आता सामना पूर्णपणे टेंबोडे संघाच्या बाजूनं लावलाय. कारण येणारे समीकरण आता 6 चेंडू आणि फक्त 7 धाबा. चक. तर पहा उसळ टीमचा कर्णधार आपण प्लीज यायचं आता. तर आपण टॉस करून घेऊया. गोसावी टेंबे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील मॅचचा उसरलो विपक्ष वाजी या टीममध्ये दोन्ही कर्णधार जॉईन झालेले आहेत. टॉस केला जातोय. कॉल कोणत असेल. चला वाजी टीमचा. काटो कॉल केलेला आहे. हेड कॉल आलेला आहे. टीम उसरलो टॉस जिंकले. प्रथम निर्णय स्थान फक्त क्षेत्ररक्षण असेल. चालेल ठीक आहे. आपण जास्त घेऊ नये कारण मॅच क्रुशियल मोमेंटमध्ये आहे. टीम आपण पाहतोय 6 चेंडू आता आणि टीम दुंद्रे यांच्यामध्ये. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील. योगेश मडवी सर. थँक्यू संतोष करत सर. 6 चेंडू करायच्यात मैदानावरती आता 7 धाबा. आता मात्र दोन्ही संघाला एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. वेळ जशी टेंबोडे संघाने बदलवली तशी वेळ बदलेल का. 6 मध्ये 7 थांबवायचे आहेत. पहिला बॉल पाठीमागे फाईन लेग रिजन मध्ये दन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. दुनिया जले बिछाड़ी तो मैं जलूं. बॅटिंग आहे मैदानावरती. चौकात टोकला बॅट्समन राहुल गडगेच्या बाट मधून आणि आता 5 चेंडू मध्ये राहिल्या फक्त 3 धाबा. मागचं षटक मी तेच सांगितलं तुमच्या सामन्याचा प्रतिबिंब आहे आणि त्या ठिकाणी गोलंदाजी करताना साहिल झालेलं 20 धाबा खर्च केल्या आणि हा चेंडू चाललाय पाठीमागे लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप -1 अर्थात 5 धाबांनी हा सामना जिंकलाय. मैदानावरती टीम स्वर्गीय नारायण पाटील अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघानं अभिनंदन करत संघाचा हार्ड लक टीम दुंद्रे. चला दोन्ही संघ सेकंड करायचे आपण लगेचच. या ठिकाणी दुंद्रे संघ या स्पर्धेत परास्त झालाय.
धुवाधार खेळ केली. 31 धावा केल्या. तब्बल चेंडू खेळले 15 आणि 31 धाबीची शानदार इनिंग साकारणारा निकेश मस्कट ठरला मॅन ऑफ द मॅच. चला निकेश